जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण काय पाहणार आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 आणि कंबाईन पूर्व परीक्षा 2023 च्या पीओक्यूचे विश्लेषण। एकूण जवळपास आपण 30 क्वेश्चन पाहणार आहे आणि 30 क्वेश्चनचं आपण इथे विश्लेषण करणार आहे। सोबतच काय केलं आहे, मी तुम्हाला विश्लेषण कशा प्रकारे करायचं याचा डेमो सुद्धा मी काय केला, जवळपास 7 ते 8 क्वेश्चनचा इथे तुम्हाला मेन्शन करून दिलेला आहे। तर तुम्हाला 7 ते 8 क्वेश्चनचा इथे डेमो सुद्धा भेटून जाईल। त्या डेमो मधून तुम्हाला समजणार की एक प्रकारे तुम्ही जे हार्ड कॉपी असेल पेपरची, उदाहरणामध्ये माझ्याकडे एक हार्ड कॉपी आहे, ही हार्ड कॉपी, तर अशी हार्ड कॉपी तुम्ही काय करू शकता, काढू शकता झेरॉक्स याच्यामधून आणि त्याच्यावर तुम्हाला कशा प्रकारे विश्लेषण करावायचं आहे हे सुद्धा मी काय केलं इथं मेन्शन केलेलं आहे। तर तुम्ही त्याचा वापर करून काय करू शकता, एक प्रकारे तशा प्रकारेच तुम्ही विश्लेषण करू शकता। चला तर मग आपण आजचं सेशन स्टार्ट करूया, ठीक आहे। तत्पूर्वी बघा, थोडक्यामध्ये हा माझा परिचय आहे। त्यामध्ये राज्यसेवा मुलाखत मला 2022 चा अनुभव आहे, त्यानंतर पीएसआय मुलाखत 2020 चा सुद्धा मला अनुभव आहे। त्यानंतर मी राज्यसेवा मुख्य परीक्षा 4 वेळेस दिलेली आहे, त्यानंतर पीएसआय मुख्य परीक्षा 3 वेळेस, एसटीआय मुख्य परीक्षा 3 वेळेस आणि सब रजिस्ट्रारची मुख्य परीक्षा सुद्धा 1 वेळेस दिलेली आहे, ठीक आहे। हे आहे, चला आपण मेन पॉइंटवर आपल्या येऊया। तिथं बघा क्वेश्चन आहे क्रमांक किती आहे, 71 नंबरचा। आता 71, 72, 73, 74 असे क्वेश्चन आपण स्टार्ट करूया। सेट ए आहे 2023 च्या राज्यसेवेचा, ठीक आहे। तर बघा, पहिले विधान आहे की खालीलपैकी कोणते विधान अनुच्छेद 164 मध्ये समाविष्ट नाही, हे विधान दिलेलं आहे। आता 164 तुम्हाला माहित पाहिजे कलम, तर 164 मध्ये कोणते विधान समाविष्ट नाही। तर बघा, 2 कलम तुम्हाला स्पेशलरित्या मेन्शन करतो इथं, कलम 163 आणि कलम 164, ठीक आहे। जसं कलम 74 आहे आणि कलम 75 आहे, त्याच प्रकारचं म्हणू शकतो इथं काय आहे, कलम 163 आणि कलम 164। आता कलम 64 काय म्हणते, मंत्र्यासंबंधी अन्य तरतुदी, मंत्र्यासंबंधी अन्य तरतुदी हा पॉइंट आहे, ठीक आहे। आणि इथं काय राहील तर राज्यपालास सहाय्य व सल्ला देण्यासाठी काय केले, एक प्रकारे सहाय्य व सल्ला देण्यासाठी मंत्रिमंडळ, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ, ठीक आहे। आपण इथं शॉर्ट मध्ये लिहू मंत्रिमंडळ, ठीक आहे। हे समजलं, असं राहणार आहे कलम 163 आणि कलम 164। आता कलम 164 एक पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये काही सब कलम आहेत। त्याच्यामध्ये 164 एक कलम काय म्हणते ते बघूता, ठीक आहे। 164 एक कलम आहे। नंतर आपल्याला विचारलं आहे 164 2 कलम सुद्धा विचारलेलं आहे आणि आपल्याला इथं क्वेश्चन मध्ये 164 4 कलम सुद्धा विचारलेला आहे। तर आपण हे 4-3 एवढे कलम पाहून घेऊ। आता 164 एक कलम काय म्हणते, राज्यपाल काय करेल म्हणे, मुख्यमंत्र्याची नेमणूक करेल, मुख्यमंत्र्याची नेमणूक करेल, हा, ठीक आहे। त्यानंतर मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार, याच्या सल्ल्यानुसार काय केलंय, सल्ल्याने इतर मंत्र्यांची नेमणूक कोण करेल, राज्यपाल करेल, हे मेन्शन केलं 164 एक मध्ये, ठीक आहे। त्यानंतर 164 2 काय म्हणलेलं आहे हे पण इथं पाहून घेऊ थोडक्यामध्ये। तर 164 2 काय म्हणते बघा, की जे मंत्रिमंडळ आहे, मंत्रिमंडळ विधानसभेला 2 मंडळ असं आपल्याकडे, एक विधानसभा असते आणि एक विधान परिषद। तर विधानसभेला काय एक प्रकारे जबाबदार असणार आहे, मंत्रिमंडळ सामूहिकरित्या विधानसभेला जबाबदार असणार आहे, हे मेन्शन केलं आहे कशामध्ये, 164 2 मध्ये। हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे। आणि मंत्री वैयक्तिकरित्या कोणाला जबाबदार असते बरं का, तर तो असतोय राज्यपालाला, ठीक आहे। आणि सेम मग तुम्हाला इथं जर तुम्ही संसदेचं पाहिलं, कशाचं आपण लोकसभेच्या बाबतीमध्ये, तर तिथं मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार असणार आहे आणि मंत्री वैयक्तिकरित्या कोणाला जबाबदार राहील तर राष्ट्रपतीला जबाबदार असणार आहे, ठीक आहे। हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे। त्यानंतर 164 4 काय म्हणते, जर एखादा व्यक्ती, हा पॉइंट आहे, जर जो मंत्री कोणत्याही सलग 6 महिने कालावधीसाठी राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य नसेल, तो त्या कालावधीच्या समाप्तीनंतर मंत्री राहणार नाही। उदाहरणामध्ये काय केलं जाते माहिती का, एखादा व्यक्ती निवडून गेलेला नाही तरी सुद्धा काय केलं, त्याला मंत्री केलं जाते। मात्र त्याला ऍटलीस्ट काय असते की 6 महिन्याच्या आत कोणत्या तरी एका सदनाचा, म्हणजे एका मंडळाचा काय करायचं, त्याला सदस्य व्हायचं असते आणि जर सदस्य झालं नाही तर त्याला तिथून काढून टाकले जाते। हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, ठीक आहे, समजलं। हे 4 कलम समजले। आता आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया। तर पहिले काय म्हणते, मुख्यमंत्र्याची नियुक्ती राज्यपालाद्वारे केली जाईल। तर बरं, सरळ आहे। 164 1 काय म्हणते, राज्यपाल मुख्यमंत्र्याची नेमणूक करते, ठीक आहे, राईट आहे विधान। त्यानंतर पुढचं विधान बघा,
की मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही. निगेटिव्ह शब्द आहे. नाही का? मग जबाबदार असणार नाही का? तर जबाबदार असणार आहे. जबाबदार असणार आहे ना. कलम कोणतं होतं? 164(2). कलम 164(2) तुम्हाला ध्यानात ठेवायचं. 164(2) मध्ये मंत्रिमंडळ विधानसभेला जबाबदार आहे. ठीक आहे, असं विश्लेषण तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर बघा की इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील ना. मग तर बरोबर आहे, कारण की आपण इथं पाहिलेच आहे. इतर मंत्र्यांची नेमणूक कोण करेल? राज्यपाल करेल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार. ते पण पॉईंट बरोबर आहे. त्यानंतर बघा 4 नंबरचा पॉईंट आताच पाहिला, तर फक्त विधान काय एकच इथं चुकीचं आहे, विधान क्रमांक 2. 3 नंबरचं बरोबर आहे. ठीक आहे, 4 नंबर सुद्धा बरोबर आहे. आता हे चुकीचं आहे. आता ज्या विद्यार्थ्याला याचं क्वेश्चनच माहित नाही, उदाहरणामध्ये काहीच वाचलं नाही, परंतु त्याला क्वेश्चन टॅकल करायचं आहे, तर त्याला सिंपलची ट्रिक आहे की नकारात्मक गोष्टी आहेत. ठीक आहे, नकारात्मक गोष्टीवालं विधान सहसा चुकीचं असते. इतर सगळे विधानं पॉझिटिव्ह आहेत, तर ध्यानात ठेवा की जे नकारात्मक आहे ते चुकण्याचे जास्त चान्सेस असतात. त्याच्यामुळे तुम्ही जर तुक्का मारत असाल, लॉजिक बेस्ड तुक्का, तर तो तुम्ही तुक्का कुठं मारायचा आहे? निगेटिव्ह वाक्यावरच मारायचा आहे. हे तुम्ही सिंपल लेवलची ट्रिक आहे. आता मी तुम्हाला याचा डेमो देतो की मी कशा प्रकारे विश्लेषण केलं होतं. तर बघा, हे पहा एक प्रकार मी विश्लेषण कशा प्रकारे केले. तर कलम 164 वर क्वेश्चन आलेला आहे. रिलेटेड कलम कोणतं होतं? 163. तर मी 163 सुद्धा इथं मेन्शन केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर मी काय केले? 164 मंत्र्यांसंबंधी अन्य तरतुदी हे वाला पण इथं मेन्शन केले. त्याच्यामध्ये 64(1) नंतर 64(2) वाला इथं मी लगेच लिहिलं की ह्याच्यानुसार ही तरतूद देण्यात आलेली आहे. त्यानंतर मी काय केले? 4 नंबरचा पॉईंट 164(4) मध्ये आहे, तर तो सुद्धा मी इथं मेन्शन केला आहे. तर तुम्ही एकाच ठिकाणी असा डाटा कव्हर करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही अभ्यास केला तर तुमचा अभ्यास चांगल्या रीतीने होणार आहे. ठीक आहे, तर आपण पाहूया दुसरा क्वेश्चन. बघा, दुसरा क्वेश्चन आहे 72 नंबरचा. व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते. एखाद्या व्यक्तीचं जे भारताचं नागरिकत्व आहे, ठीक आहे, तो केव्हा संपुष्टात येते? जर त्या अटी त्याने दिलेल्या आहेत. तर जर अटी पाहणार आपण, तर अटी बघा थोडक्यामध्ये. व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर. व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर, हे एक पॉईंट आहे. त्यानंतर व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यानंतर 5 वर्षाच्या कालावधीत 18 महिन्याचा कारावास झाला असेल तर त्याला 18 महिन्याचा कारावास. म्हणजे समजा एखाद्या वेळेस काय झालं, त्यानं नोंदणीद्वारे काय केलं? आपलं नागरिकत्व मिळवलेलं आहे. जसं नागरिकत्व मिळवण्याच्या 5 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये जन्म, वंश, नोंदणी, स्वीकृती आणि प्रदेशाचं सामीलीकरण. कोणत्या 5 आहेत गोष्टी? जन्म, वंश, नोंदणी, नोट डाऊन करून घ्या. जन्म, वंश, नोंदणी, स्वीकृती आणि प्रदेशाचे सामीलीकरण. प्रदेशाचे सामीलीकरण हे 5 पॉईंट तुम्ही ध्यान ठेवायचं. कशासाठी? तर मिळवण्यासाठी. तुम्हाला जर मिळवायचं असेल काय? नागरिकत्व मिळवणे. आणि नागरिकत्व संपुष्टात येण्यासाठी तुम्हाला तीन प्रकार संपुष्टात येते. संपुष्टात येणे, संपुष्टात 3 प्रकार येते. ठीक आहे, 3 प्रकारे. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. उदाहरणामध्ये त्याग केला गेला, त्यानं स्वतः त्याग केला. ठीक आहे, हे एक आहे. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता. तर 3 प्रकारे तुम्ही ते काय होतं? संपुष्टात येते. तर बघा आपण स्टार्ट करू शकतो. नंतर व्यक्तीने स्वेच्छेनं अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले, म्हणजे त्यानं काय केलं की ह्या देशाचे नागरिकत्व काय केले? त्याग केलेलं आहे. हे ध्यानात ठेवा. त्यानंतर 2 नंबरचा काय पॉईंट आहे की व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यानंतर 5 वर्षाच्या कालावधीत त्याला 18 महिन्याचा कारावास झाला असेल तर. ह्या ठिकाणी काय झालं? PYQला पहिलेच एक क्वेश्चन आला होता. मात्र तरतूद काही तर 18 महिन्याचा नाही, तर त्याला 5 वर्षाच्या कालावधीमध्ये 2 वर्षात जर कारावास झाला असेल तर त्यानं काय करेल? त्याचा नागरिकत्व गमावून टाकतो. ठीक आहे, असं आहे. तर मग हे 2 नंबरचं जे विधान आहे ते काय राहणार? इथं सबसेट चुकीचं ठरणार आहे, कारण की 2 वर्ष कालावधी इथं असायला पाहिजे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवा. त्यानंतर इथंच एक अजून एक अट तुम्ही ध्यानात ठेवा, जी एक्झामच्या दुसरे महत्वाचे आहे की एखादा व्यक्ती सलग 7 वर्ष भारताबाहेर राहिला. किती वर्ष? सलग 7 वर्ष भारताबाहेर राहिला. यामध्ये सरकारी सेवक आणि विद्यार्थी शिक्षणासाठी जे जातात ना विदेशामध्ये, ते विद्यार्थी वगळता जर सलग 7 वर्ष तो भारताबाहेर राहिला, त्याचं नागरिकत्व लोप पावलं जाते. हे समजलं. त्यानंतर 3 नंबरचा पॉईंट आहे, फसवणूक, गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवलेले आहे असे भारत सरकारचे समाधान झाले तर संपुष्टात येते. हे पण बरोबर आहे. त्यानंतर व्यक्तीने भारतीय राज्यघटनेशी अनिष्ठा दाखवली असेल तर. भारतीय राज्यघटनेसोबत त्यानं जर अनिष्ठा दाखवली असेल तर ते काय होते? एक प्रकारे म्हणू शकतो आपण की त्याचं नागरिकत्व काय होते? एक प्रकारे संपुष्टात येते. तर हे सगळे पॉईंट बरोबर आहेत. फक्त पॉईंट नंबरचं कोणतं चुकीचं आहे? पॉईंट नंबर 2, ज्या ठिकाणी 2 वर्ष असायला पाहिजे. पण तुम्ही नागरिकत्व संबंधी एक पॉईंट डोक्यामध्ये टाका की नागरिकत्वासाठी भाग कोणता आहे?
फक्त तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये मला भाग मेन्शन करून द्यायचा, म्हणजे ॲटलिस्ट कमेंट बॉक्समध्ये आपला ॲक्टिवनेस तेवढी असायला पाहिजे, ठीक आहे. तर तुम्हाला इथं भाग सांगायचा की कोणता भाग आहे. तर मी तुम्हाला कलम सांगतो कोणकोणता आहे. तर कलम 5 ते 11 मध्ये नागरिकत्वामध्ये मेन्शन केलेलं आहे. तुम्ही भाग मला काय करा, कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. सिंपलचा क्वेश्चन आहे. आता आपण पुढचा पॉईंट बघूया. हे समजलं आता. तर फक्त ब चुकीचं आहे. पुढचा क्वेश्चन बघू. आता इथं डेमो दिलेला आहे तुम्हाला कशा प्रकारे ॲनालिसिस करायचं आहे. तर उदाहरणामध्ये 72 नंबर आपण बघितला, नागरिकत्व भाग 2 आहे 5 ते 11, ठीक आहे. तुम्हाला जे क्वेश्चन विचारलं त्याचा आन्सर पण इथंच भेटलेला आहे तुम्हाला. संपादनाचे मार्ग किती आहेत, 5 मार्ग. जन्म, वंश, नोंदणी, स्वीकृती आणि प्रदेशाचे सामीलीकरण. त्यानंतर समाप्तीचे 3 मार्ग आहेत, म्हणजे संपुष्टात येण्याचे 3 मार्ग आहेत. त्याग करणे, संपुष्टात येणे आणि काढून घेतले जाणे. हे पॉईंट ध्यान ठेवायचं तुम्हाला. आणि एखादी व्यक्ती सलग 7 वर्ष बाहेर असेल तर त्याचं रद्द होते, हे पण तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर बघा कलम 73, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. सॉरी, कलम 73 म्हणाले क्वेश्चन 73 नंबरचा. त्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, भारतीय संविधानात स्वीकार केल्या संदर्भात खालीलपैकी योग्य जोड्या कोणत्या आहेत हे ओळखायचे. तुम्हाला माहिती असेल की घटनेचे जे स्रोत आहेत, वेगवेगळे स्टेट आहेत, वेगवेगळे देश आहेत, त्या वेगवेगळ्या देशाकडून काय केले, भारतानं काही ना काही गोष्टी स्वीकार केलेल्या आहेत. जसं बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं होतं की भारतीय राज्यघटना ही सुंदर ठिगळ्यांचं कार्य आहे, कारण की आपण जे भारताच्या नागरिकत्वांना किंवा भारताच्या एक प्रकारे जमिनीला लागू पडणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी काय केल्या एक प्रकारे बाबासाहेबांनी स्वीकारल्या होत्या, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आता बघा अमेरिकाकडून काय घेतलं. आता याच्यामध्ये विधान बघायचं. अमेरिकाकडून पहिला नंबर दिलाय की उपराष्ट्रपती पद हे घेतलेलं आहे. तर हे एकदम विधान बरोबर आहे. तर अमेरिकेकडून आपण उपराष्ट्रपती पद घेतलेलं आहे. अमेरिकेकडून आपण काय आणखी काय घेतलं ध्यान ठेवा. मूलभूत हक्क आपण कोणाकडून घेतले, तर अमेरिकेकडून मूलभूत हक्क, ठीक आहे. त्यानंतर आपण अमेरिकेकडून अजून आणखी काय घेतलंय, स्वतंत्र न्यायव्यवस्था. न्यायव्यवस्था फक्त आपण कोणाकडून घेतलंय, 1935 कायद्याकडून. मात्र स्वतंत्र न्यायव्यवस्था जर पाहिली तर ती आपण कोणाकडून घेतलंय, अमेरिकेकडून घेतलंय. नंतर न्यायिक पुनर्विलोकन सुद्धा आपण कोणाकडून घेतलेलं आहे, अमेरिकेकडूनच घेतलेलं आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचं, ठीक आहे. ह्या काही गोष्टी. त्यानंतर कॅनडा आहे समजा, तर अ नंबरचं विधान बरोबर आहे. सगळ्या ठिकाणी अ नंबरचं बरोबर छान होतं. कॅनडानं काय केलं म्हणते, केंद्र सरकारसाठी युनियन ही संज्ञा वापरलेली आहे. तर केंद्र सरकारसाठी जी आपण युनियन संज्ञा वापरतो ती संज्ञा आपण कॅनडाकडून घेतलेली आहे. तर हे सुद्धा विधान बरोबर आहे. तर तुम्हाला कसं ध्यान ठेवायचं याच्यामध्ये, आता कॅनडा जसं केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यपालाची नेमणूक, हे पण मेन आहे ना, केंद्राचा प्रतिनिधी म्हणून राज्यपालाची नेमणूक हे कोणाकडून घेतलं, आपण कॅनडाकडूनच घेतलेलं आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. त्यानंतर शेषाधिकार केंद्राकडे असणे, शेषाधिकार केंद्राकडे असणे, ह्या त्या गोष्टी आहेत. ह्याच्यामध्ये काही गोष्टी राहिल्या असतील तर तुम्हाला काय करायचंय, कमेंट बॉक्समध्ये त्या मेन्शन करावायच्या आहेत. आपण डेमोमध्ये पाहणार असा त्या गोष्टी तिथं, तर हे तुम्हाला लिहिता येतात. त्यानंतर दक्षिण आफ्रिकाकडून काय घेतलं आपण, राज्यसभा निवडणूक पद्धती, ठीक आहे, हे पण घेतलं. आणि दक्षिण आफ्रिकेकडून आपण एक मेन पॉईंट घेतलाय, घटनादुरुस्तीची पद्धत, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ह्या गोष्टी आहेत. त्यानंतर आयरिशकडून काय घेतलेलं आहे म्हणे, राष्ट्रपतीकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्यांची नामनिर्देशन पद्धती. जसं आपण 12 मेंबर हे करतो ना, नॉमिनेट करतो ना, ते 12 मेंबर कशा प्रकारे नॉमिनेट करायचे हे कुठून घेतलं आपण, आयर्लंडकडून किंवा आयरिश राज्यघटनेकडून. आयरिश राज्यघटनेकडून आपण एक खूप महत्त्वाची गोष्ट घेतली आहे, ती म्हणजे फंडामेंटल राईट घेतले. फंडामेंटल राईट घेतले का आपण, नाही, तर आपण काय घेतले, मार्गदर्शक तत्त्वे. आपण घेतलेले आहेत, हे समजलं, मार्गदर्शक तत्त्वे. तर त्यानंतर मग काय राहील, अ, ब, क आणि ड, हे 4ला 4 बरोबर असणार आहे, ठीक आहे. तर वरीलपैकी सर्व जर येतच नसेल क्वेश्चन तर सरळ तुम्ही राज्यसेवा प्रिलिम्समध्ये वरीलपैकी सर्वच शस्त्र वापरायचं आहे, कारण की वरीलपैकी सर्व बहुत ठिकाणी विचारलं जाते. आता इथे डेमो पण आहे. दक्षिण आफ्रिकेकडून आपण घटनादुरुस्ती पद्धत घेतलेली आहे. आयर्लंडकडून काय घेतलंय, राष्ट्रपती निवडणूक पद्धत, मार्गदर्शक तत्व सुद्धा घेतलेले आहेत, ठीक आहे. नंतर कॅनडाकडून प्रभावी संघराज्य, शेषाधिकार केंद्राकडे असणे, राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी, सर्वोच्च न्यायालयाचं सल्लागार क्षेत्र, ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. नंतर मूलभूत हक्क, स्वतंत्र न्यायव्यवस्था, न्यायिक पुनर्विलोकन आणि राष्ट्रपतीवर महाभियोग सुद्धा आपण काय केलेलं आहे, कोणाकडून घेतलेलं आहे, एक प्रकारे अमेरिकेकडून घेतलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आता
पुढचा क्वेश्चन बघा, कलम 74. आयोग वेळोवेळी ह्या पॉईंटवर क्वेश्चन विचारायचं प्रमाण वाढवत आहे आणि ज्या कलमावर कधी क्वेश्चन नाही आला ती कलम विचारलेली आहे इथं, आपल्याला ती पण अभ्यासावयाची आहे. तर बघा, संसदीय राजभाषा समिती जी आहे, ठीक आहे, तुम्हाला माहिती असलं पाहिजे आर्टिकल 344. आर्टिकल 344 कायसाठी आहे तर राजभाषेसाठी आयोग, राजभाषेसाठी आयोग आणि किंवा संसदीय समिती, आयोग व संसदीय समिती वगैरे स्थापन करण्यासाठी, आयोग समिती स्थापन करण्यासाठी कोणतं कलम म्हणते 344. घटनाच्या प्रारंभानंतर 5 वर्ष किंवा 10 वर्षानंतर एक प्रकारे एक आयोग स्थापन केला जाईल. ठीक आहे, 5 वर्ष 10 वर्षानंतर एक प्रकारे आपण आयोग स्थापन केला जाणार आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचं. ठीक आहे, त्यानंतर बघा आता काय म्हणते, उद्देश कोणते आहेत, ही राजभाषा समिती स्थापन केली जाते ना, त्याचे उद्देश नेमके कोणते आहेत तर ह्याचा केवळ उद्देश एकच दिलेला आहे. तर उत्तर ते ध्यान ठेवा. तो उद्देश पहिल्याच क्रमांकाचा आहे, अ नंबरचा. तो काय आहे तर संघाच्या अधिकृत उद्देशांसाठी हिंदी भाषेच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे. संघाच्या अधिकृत उद्देशांसाठी हिंदी भाषेच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि हिंदीचा वापर वाढवण्यासाठी शिफारशी करणे हे मेन आहे. तर ती संसदीय समिती जी असते, तुम्ही जर रंजन कोळंबे सरांचं बुक रेफर करत असाल तर त्या ठिकाणी 4 पॉईंट दिले आहेत समिती संबंधीचे, म्हणजे 4 कार्य दिले, 4 ते 5 कार्य. त्याच्यामध्ये महत्त्वाचं कार्य आहे की हिंदीचा उत्तरोत्तर वापर वाढवला पाहिजे, हिंदीचा वापर उत्तरोत्तर वाढवला पाहिजे, हिंदीचा वापर वाढवणे, वापर वाढ. आणि इंग्रजी जी आहे तर जिथं समजा गरज नाही त्या ठिकाणी इंग्रजीवर निर्बंध लावायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. ठीक आहे, हे गोष्टी होतात. नंतर न्यायालयात वापरायची जी न्यायालयीन भाषा आहे, न्यायालयीन भाषा यावर पण बोललेलं आहे. तर आणखी एक असं 4 पॉईंटवर इथं काय केलं, भाष्य केलेलं आहे. कोणत्या कलमांतर्गत 344च्या अंतर्गत, संसदीय आयोगाच्या अंतर्गत, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. संसदीय आयोग किंवा म्हणू शकतो राजभाषेसाठी जी समिती आहे त्यासाठी एक प्रकारे हे शिफारशी करायसाठी ती समिती स्थापन केली जाते. ठीक आहे, त्याचं उत्तर काय फक्त अ. आता 75 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो रद्द झाला होता, तो आपण घेतलेला नाही. तर 74चं तुम्हाला डेमो विश्लेषण बघून घ्यायचं. तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय, कलम 344 कायसाठी आहे मी तर मेन्शन केलं तिथं. ठीक आहे, नंतर इथं काय लिहिलं की 4-5 कार्य जे होते त्याच्यामध्ये हिंदीचा वापर वाढवणे, सर्व किंवा काही कामासाठी इंग्रजीचा निर्बंध, नंतर न्यायालयीन प्रयोजनासाठी भाषा, नंतर राज्यामधील जी व्यवहार भाषा आहे ती सुद्धा इथं मेन्शन केलेली आहे 74 मध्ये. आता कलम 75 जो आहे तो काय झाला, रद्द झालेला आहे. आता बघा 76 नंबरचा क्वेश्चन काय आहे, पुढीलपैकी बिगर घटनात्मक संस्था कोणत्या आहेत. ह्या तुम्हाला सरळ पाठ करायच्या आहेत. तुम्हाला काय करायचंय, असं चार्ट निर्माण करायचा 2 साईडचा आणि तुम्हाला काही ठिकाणी घटनात्मक आणि एका ठिकाणी बिगर घटनात्मक हे लिहून पाठच करायचा आहे. आता घटनात्मक आणि बिगर घटनात्मक ओळखण्यासाठी सिंपल लॉजिक आहे. काय म्हणजे सहज डोक्यामध्ये कलम आठवायचं की कोणत्या कलमामध्ये आहेत. जर कलमच भेटत नसेल तर ते बिगर घटनात्मक आणि कलम भेटत असेल तर ते घटनात्मक असतील, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे, एकच मिनिट फक्त. मी तुम्हाला ह्या 4 सांगेल की कोणतं घटनात्मक आहे, कोणतं बिगर घटनात्मक आहे. तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये काय करायचं आहे, तुम्हाला जे जे आठवतात ते तुम्हाला घटनात्मक आणि बिगर घटनात्मक आयोग कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करावायचे आहेत. तर इथं तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तर बघा जो नीती आयोग आहे, मला सांगा नीती आयोगासाठी कलम आहे का राज्यघटनेमध्ये, एखादी तरी कलम आहे का, तर नाही ना. मग काय झाला, तो बिगर घटनात्मक. एक वाला विधान इथं आहे, एक वाला इथं आहे, एक वाला इथं आहे, सरळ याला कट करा. ठीक आहे, आता बघा राज्य वित्त आयोगासाठी कलम आहे का, आठवा. कलम 280 आहे ना. राज्य वित्त आयोग, राष्ट्रपती दर 5 वर्षांनी किंवा त्याला गरज पडेल तर त्याच्या आधी सुद्धा काय करू शकते, एक वित्त आयोग स्थापन करू शकते. कलम 280. ठीक आहे, नंतर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. आता 2 नंबरचं घटनात्मक आहे, तर 2 नंबरचं कोठं मेन्शन केलं, इथं कोठंच नाही. ठीक आहे, त्यानंतर बघा राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग. इतक्या दिवस मागासवर्गीय आयोग हा घटनात्मक नव्हता, मात्र 102 घटनादुरुस्ती आलेली आहे 2018ची. पुढे बघणारच आहे आपण. त्याच्यामध्ये काय झालंय, त्या घटना दुरुस्तीनुसार काय केलेलं आहे, एकंदरीत जो मागासवर्गीय आयोग आहे त्याला काय केलंय, घटनात्मक दर्जा दिलेला आहे. आणि त्यासाठी कलम कोणता आहे, कलम 338B. हे समजलं. ठीक आहे, त्यानंतर आता केंद्रीय माहिती आयोग. आता मला सांगा, केंद्रीय माहिती आयोगासाठी एकांतरी आर्टिकल दिसते का तुम्हाला, आठवणीत येते का, तर नाही. तर मग सरळ 4 नंबरचं विधान नाही, 1 नंबर नाही, 4 नंबर नाही. तर मग 1 आणि 4 मेन्शन वाला फक्त पर्याय क्रमांक 4 आहे. तर हे काय झाले, बिगर घटनात्मक आयोग, नीती आयोग आणि केंद्रीय माहिती आयोग. ठीक आहे, तर असं तुम्ही अभ्यास करू शकता. तुम्हाला काय करायचंय, जे तुम्हाला आठवतात उदाहरणामध्ये मानवी हक्क आयोग काय आहे, घटनात्मक आहे का नाही, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचंय. महिला आयोग आहे, बाल हक्क आयोग आहेत,
ठीक आहे, हे तुम्ही काय करा कमेंट बॉक्समध्ये सांगा की घटनात्मक आहेत का बिगर घटनात्मक आहेत. ठीक आहे, तुम्ही लिहून हे करू शकता. तुमच्या सर्व कमेंटला मी रिप्लाय देत जाईल, तुम्ही पाहू शकता. आता बघा कलम 77. आता कलम 77ला लोकपाल आणि लोकायुक्तवर क्वेश्चन विचारले जात आहेत. थोडासा डीप लेवलला क्वेश्चन गेला होता, मात्र तुम्हाला थोडासा सेन्स काय करायचा जागा ठेवायचा होता आणि ह्या ठिकाणी तुमचा क्वेश्चन सॉल्व्ह झाला असता. कारण की थोडासा हाय लेवलचा डाटा होता, कारण की हा कोणत्या बुकमध्ये मेन्शन असते, पण तुम्हाला कसा अभ्यास करायचा आहे. तर मग हे क्वेश्चन टफ लेवलचा आहे. एक तर वरीलपैकी सर्व मारायचं, काहीच नाही तर मग वरीलपैकी सर्व मारायचं आहे. आणि फक्त तुम्हाला थोडंसं थोडी कोणत्या ठिकाणी जर कायला समजू शकतो शंका जर आली ठीक आहे एका ठिकाणी की इथं चुकू शकते, तर त्याला क्रॉस करायचं आहे. उदाहरणामध्ये कुठं शंका येऊ शकते आपण बघूया. बघा काय म्हणते, लोकपाल आणि लोकायुक्त सुधारणा अधिनियम आहे 2016चा. त्याच्या प्रमुख तरतुदी कोणत्या आहेत हे दिलं आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचं. बघा अ नंबरचं उदाहरण काय म्हणते, लोकपाल म्हणजे त्याने लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 जो 16 जानेवारी 2014 लागू झाला त्यामध्ये सुधारणा केल्या आहेत. कारण 2013चा कायदा जो होता त्याच्यामध्ये 2016ला सुधारणा केली असं म्हणणं आहे. सरळ सरळ पॉझिटिव्ह विधान आहे. सुधारणा केल्यात ना तर बरोबर आहे. कधीच्या ह्याच्या कायद्यामध्ये 2013च्या कायद्यामध्ये. मग तुम्हाला ह्याच्यावर डाऊट घ्यायची गरजच नाही. नवीन क्वेश्चन आहे माहीतच नाही तर मग डाऊट घ्यायचा का पहिल्या ह्याच्यावर तर नाही, कारण की पॉझिटिव्ह आहे सरळ सरळ. ठीक आहे, पॉझिटिव्ह असल्यामुळे तिथं काय करायचं आपल्याला हे घ्यायचंच नाही, डाऊट घ्यायचंच नाही. 2 नंबर बघा, सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील सादर करण्याच्या तरतुदीशी संबंधित असलेले 2013च्या कायद्यातील कलम 44 मध्ये देखील दुरुस्ती करण्यात आलेले आहे. हा पण पॉझिटिव्ह आहे, ह्याला पण बरोबर घ्यायचा प्रयत्न करायचा. चुकू काय शकतोय कलम 44 कलम 45 काहीतरी आहे, इथं चुकण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे, परंतु आपल्याला त्याच्यावर डाऊट घ्यायचा आहे का सध्या तर नाही. ठीक आहे, आता बघा आपण काय करू शकतो. क नंबर बघा, सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना 1 वर्षाच्या आत करावी असं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. मला सांगा असं कुठंतरी वाचण्यात आलंय का तुम्हाला की स्टेटला कंपल्सरी करण्यात आलं की तुम्हाला काय करावं लागेल लोकायुक्त पदाची स्थापना करावी लागेल, असं होतं का कुठं तर नाही. आणि बंधनकारक शब्द कुठेतरी निगेटिव्ह कडे त्याचा शेड जातोय. ठीक आहे, निगेटिव्ह कडे कुठेतरी आपल्याला तो जाताना दिसतोय, त्याच्यामुळे तो काय करायचं विधान डाऊटफुल मध्ये घ्यायचं आणि वरीलपैकी सर्व जर तुम्ही मारायचं नाही तुम्हाला तर तुम्ही काय करू शकता क ला कट करून तुम्ही काय करू शकता उत्तर टिक करू शकता. ठीक आहे, आता ड नंबर बघा. ड नंबर काय म्हणते, दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील 30 दिवसामध्ये सादर करावायचे आहेत आणि ती जी तरतूद होती ती तरतूद हटवण्यात आलेली आहे हे दिलेलं आहे. तर बघा सहसा इथं पण तेच होतं की मालमत्ता आणि दायित्व ह्या संबंधित तरतूद आहे, त्याच्यामुळे दुरुस्ती केल्या मालमत्ता आणि दायित्व. तर मग हे इंटरलिंक आहे, त्याच्यामुळे हे दोन्ही विधानं पॉझिटिव्ह आहेत, दोन्ही विधानं राईट आहेत. त्याच्यामुळे फक्त विधान कोण चुकते क नंबरचं विधान चुकते आणि असा पर्याय आपल्याला अ ब आणि ड भेटते. ठीक आहे, अशा ठिकाणी तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता तुम्हाला माहित असायला पाहिजे की सध्या कोण आहेत आपले लोकायुक्त. लोकायुक्त कोण आहेत हे सांगा, लोकपाल सांगा मला. तर ते मी सांगतो तुम्हाला आता सध्याचे कोणते आहेत तर प्रदीप कुमार मोहंती. पहिले आता सध्याचे कोण आहेत प्रदीप कुमार मोहंती. ठीक आहे, आता तुम्हाला काय करायचंय पहिले लोकपाल कोण होते, पहिले लोकपाल कोण होते तुम्हाला हे कमेंट बॉक्समध्ये सांगावायचं आहे. ठीक आहे, जसं आपले पहिले महाराष्ट्राचे मी सांगतो तुम्हाला शिंपी. ठीक आहे, 2 नंबरचे कोतवाल. ठीक आहे, त्या नंतर शेवटचे कोण आहेत कानेडे किंवा तातेड नावाचं व्यक्तिमत्व आहे ते वाले होते. ह्या वेळेस तुम्हाला ध्यान ठेवायचे. तुम्हाला भारताचे पहिले सांगायचे तर ठीक आहे, सोपं व्यक्तिमत्व आहे ते तुम्हाला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला नेटवर सर्च करून लोकपालचा लोगो सुद्धा पाहायचा, कारण की लोगो सुद्धा एक्झाममध्ये आलेला आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघू 78 नंबरचा. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे कर्तव्य खालीलपैकी कोणते आहे. आता आयोगाचं थोडंसं ट्रेंड असा वाढलाय की महिला आयोगाचे क्वेश्चन विचारणे की कार्य काय आहेत, मागासवर्गीय आयोगाचे विचारले, समजा मानवी हक्क आयोगाचे कार्य काय ते विचारले जात आहेत. तर हे कार्य पण तुम्हाला थोडक्यामध्ये ध्यान ठेवायचे आहेत. आणि हे कार्य नॉर्मल लेवलचे प्रश्न असते, सेन्स असते, फक्त जास्त डोकं नाही लावायचं. अशा क्वेश्चनला जास्त डोकं लावल्यामुळे क्वेश्चन चुकतात. तर आपल्याला काय करायचं सिंपल डोक्यानं जायचं आहे. आता मागासवर्गीय आयोग आहे तर मागासवर्गीय जे कार्य करणार ना सिंपलशी गोष्ट आहे. तर बघू आपण ती विधानं कशी आहेत. तर बघा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या, इथंच मी काय करणार ह्याला उत्तर सहज देणार आहे. मागासलेल्या वर्गाच्या हक्क आणि संरक्षणापासून वंचित राहण्याच्या संदर्भात ज्या विशिष्ट तक्रारी आहेत त्याची चौकशी करणे. आयोग स्थापन केला त्यासाठी मागासवर्गीय आयोगासाठी तर मागासवर्गीयसाठी जे तक्रारी आहेत त्याच चौकशी करणं ना सहज विधान बरोबर आहे. 2 नंबर बघा, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या सामाजिक आर्थिक विकासामध्ये सहभागी होणे आणि सल्ला देणे. डोकं लावायची गरज आहे का काहीच नाही. 3 नंबर बघा,
सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाचे संरक्षण, कल्याण, विकास आणि प्रगती यासंबंधीची इतर कर्तव्ये पार पाडणे, हेच गेम आहे. आपण काय करतो, कुठेतरी एक्स्ट्रा डोकं लावतो आणि विधान 2 किंवा 3 कट करायला प्रयत्न करतो, एकाच विधानाच्या मागे लागतो. तर आपल्याला काय करायचं, वरीलपैकी सर्व इथं बरोबर आहे. आणि राज्यसेवामध्ये प्रिलिम्सला जास्त वरीलपैकी सर्वचं डोकं तुम्ही ध्यानामध्ये ठेवायचं आहे. ज्या ठिकाणी क्वेश्चन माहीत नाही त्या ठिकाणी बरं का, नाही तर प्रत्येक ठिकाणी वरीलपैकी सर्व मारून येतात आणि सर्व तुमचा कट ऑफ निघून जाईल. ठीक आहे. आता हा क्वेश्चन आला होता, हा थोडासा राज्यसेवा मेन्सचा टच असलेला होता. मात्र क्वेश्चन येण्याचं काय कारण होतं ध्यानात ठेवा, की एक प्रकारे जून 2023ला काय झालं होतं, एक प्रकारे काही राष्ट्रीय पक्षात दर्जा काढून घेण्यात आला होता, जसं तृणमूल काँग्रेसचा, राष्ट्रवादीचा. तर हे काँग्रेस पक्षात तृणमूल काँग्रेस कोणाचा होता पक्ष, ममता बॅनर्जी, आणि राष्ट्रवादी काँग्रेस कोणाचा, शरदजी पवार यांचा होता. तर त्यांचे जे आहे राष्ट्रीय पक्षात दर्जा काढून घेण्यात आला आणि सध्या 6 पक्षांना राष्ट्रीय पक्षात दर्जा आहे, ज्याच्यामध्ये आम आदमी पार्टीला सुद्धा दर्जा भेटलेला आहे. त्याच्यामुळे ते चर्चेमध्ये होतं आणि त्या चर्चेमुळे एक्झाममध्ये आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे. आणि दुसरं एक आहे की 1964 जे दिलं आहे समजा उद्यानामध्ये. ठीक आहे. 1964 दिल्याने त्याच्यापासून आपण म्हणू शकतो एक प्रकारे किती वर्ष पूर्ण होतात, तर 2024 मध्ये काही वर्ष पूर्ण होतील त्याला. ठीक आहे. उदाहरणामध्ये 64 तू काय होणार, 14 पर्यंत 50 वर्ष, 60 वर्ष 24ला होतील, तर त्याच्यामुळे पण क्वेश्चन येऊ शकतंय. ठीक आहे. तर हे आहे 26 दिले समजा चुकीचं आहे, तर ते आपण बघणार आहे पुढं. तर 84ला पण काही ना काही वर्ष पूर्ण होतं, 40 वर्ष, त्याच्यामुळे पण क्वेश्चन बनताना दिसत. आपण इथं बघणार आहे आता हे चुकलं काय नेमकं. बघा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया जी मार्क्सवादी आहे, CPIM, त्याची स्थापना 1964 झालेली आहे, हे अगदी बरोबर आहे. आता कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI, ओनली CPI, ह्याची स्थापना 1926 दिलेली आहे. तर ऍक्च्युअल स्थापना कधी यायची, 1925 ची, 1925 ची स्थापना आहे. ठीक आहे. तुम्हाला माहित असायला पाहिजे की CPI ची स्थापना केली 1925ला, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया. मात्र 1964ला काय झालं, 1964ला 2 ग्रुप पडले CPI चे. ठीक आहे. एक रशियाला सपोर्ट करणारे, म्हणजे भारताला सपोर्ट करणारे, जे चीन आणि भारतात जे युद्ध होतं ना, ठीक आहे, त्याच्या युद्धामध्ये रशियाला किंवा भारताला सपोर्ट करणारे आणि एक चीनला सपोर्ट करणारे कम्युनिस्ट जे होते, त्याच्यावर काय झालं, एक प्रकारे हे गट पडले होते. जसं CPI वाले होते ते, ठीक आहे, हे CPI वाले भारताला सपोर्ट करणारे, फक्त CPI वाले. ठीक आहे. त्यानंतर CPIM वाले जे होते, CPIM मार्क्सवादी, हे कोणाला सपोर्ट करणारे, चायनाला सपोर्ट करणारे होते. याच्यावर वेळोवेळी क्वेश्चन सुद्धा आलेत राज्यसेवा मेन्समध्ये, त्यातलाच क्वेश्चन थोडासा उचलून तुम्हाला प्रिलिम्समध्ये विचारलेला आहे. तर हे नंतर बहुजन समाज पार्टी 1984चा, हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. 14 एप्रिल जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस आहे, त्या जन्मदिवशी स्थापन केलेली पार्टी आहे. कोण स्थापन केल्या, मायावतीजी. ठीक आहे. आणि ह्याच्या पूर्वी एक संघटना होती, त्याच्यावर बी क्वेश्चन आला 1978ला, तिचं नाव आहे बामसेफ नावाची संघटना. ठीक आहे. बामसेफ 1978 कोणती आहे, बामसेफ नावाची संघटना. कोण स्थापन केली होती, कांशीराम. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की जवळपास जम्मू काश्मीर, ठीक आहे, नंतर जम्मू काश्मीर, नंतर पंजाब, UP आणि MP, ह्या 4 स्टेटमध्ये कोणता पक्ष राज्य पक्ष आहे, आपला बहुजन समाज पार्टी. आणि त्याच्यामुळेच काय केलं, बहुजन समाज पार्टीला एक प्रकारे राष्ट्रीय पक्षात दर्जा मिळवलेला आहे. कारण की एक अट अशी आहे की 4 राज्यामध्ये त्याला ऍटलीस्ट राज्य पक्षात दर्जा असायला पाहिजे. आणि बहुजन समाज पार्टीचं चिन्ह काय, हत्ती, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. नंतर ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस जे आहे, आता राष्ट्रीय पक्ष राहिला आहे का, तो नाही, आता तो काढून घेतला त्याचा. ठीक आहे. ह्याचं चिन्ह काय माहिती का, फुल पाकळी आहे समजा, गवत वगैरे समजा, आपण काय तर चिन्ह आहे त्याचं, गवतात चिन्ह. तुम्हाला दाखवतो चिन्ह काढून मी तुम्हाला, असं काहीतरी चिन्ह आहे त्यांचं, पान वगैरे ते काढलेलं आहे, असं चिन्ह वगैरे आहे, बघू शकता तुम्ही नेटवर. चिन्ह काहीतरी आहे तृणमूल काँग्रेसचं, गवतात चिन्ह आपण म्हणू शकतो. तर तृणमूल काँग्रेसची स्थापना कोण केली आहे, ममता बॅनर्जी यांनी केलेलं आहे. ठीक आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर 1998 ची स्थापना ते बरोबर आहे. हे समजलं. मग फक्त विधान कोणतं चुकीचं होतं, विधान 2 नंबरचं चुकीचं होतं, कारण 1925ला त्याचं उत्तर असायला पाहिजे. आता मला सांगा, तृणमूल समाजवादी पक्ष आहे, समाजवादी पार्टी कोणाचा, अखिलेश यादव वगैरेवाला, मुलायम यादववाला, स्थापना कधी 1992ची तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. नंतर काँग्रेसची स्थापना कधी आहे, काँग्रेस 1885ची, हे ॲटलिस्ट तुम्हाला ध्यानात ठेवायच्या. भारतीय जनता पार्टी, काँग्रेसचं चिन्ह तुम्हाला माहिती झालं पाहिजे, चिन्ह काय काँग्रेसचं, हे तरी कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही. पंजा आहे. ठीक आहे. सपा चिन्ह काय, समाजवादी पार्टी, सायकल. ठीक आहे. BJP 1980ची स्थापना आहे, काय चिन्ह आहे, कमळ. ठीक आहे. त्यानंतर जे AIMIM ऍक्टिव्ह आहे, AIMIM चिन्ह काय त्याचं 1927चं आहे.
1927 ची स्थापना असुद्दीन ओवैसी यांच्या वडिलांनी केली होती. त्याचं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमळ चिन्ह काय सांगा कमेंट बॉक्समध्ये. ठीक आहे. नंतर मनसे स्थापना कधी 2006ची. मनसे स्थापना कधी 2006ची. हे पण आन्सर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. मार्च 2006ची आहे. ठीक आहे. त्यानंतर शिवसेना 1966. ठीक आहे. भरपूर सारे पक्ष आहेत. नंतर आपला राष्ट्रवादी काँग्रेस आहे समजा, RCP म्हणू शकतो. त्याची स्थापना कधी 1999ची शरद पवारजी यांनी केली होती. असे भरपूर सारे पक्षाची स्थापना तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. ठीक आहे. चला पुढचा पॉईंटकडे आपण वळूया. आता योग्य जोडा जुळवा. तर बघा भाग 1 आहे, अति फास्टमध्ये घेऊ. आता ह्याचा जास्त पाहणार नाही आपण. भाग 1 मध्ये सरळ संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र. भाग 3 काय म्हणते मूलभूत हक्क. भाग 2 काय म्हणते नागरिकत्व. आणि भाग 9 काय पंचायत राज. त्याच्यानुसार तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. ठीक आहे. हे क्वेश्चन आपण घेऊ. फास्ट घेतलं थोडंसं. आता 81 नंबरचा बघा. 5वी अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्रे आणि अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी हे दिलं आहे. म्हणजे जी आपली 5वी अनुसूची आहे त्या 5व्या अनुसूचीमधील जे प्रशासन आहे त्याच्यामध्ये राज्यघटनेमध्ये कशा प्रकारच्या तरतुदी आहेत ह्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे. तर पहिले बघा की तरतुदी कोण बदलू शकते. म्हणजे राज्यपाल बदलू शकते, राष्ट्रपती बदलू शकते, विशेष बहुमताने घटनादुरुस्ती करून संसद बदलू शकते आणि सामान्य कायदा करून संसद बदलू शकते. आता हे माहित नसेल सहसा विद्यार्थ्यांना, पण याचं उत्तर काय आहे तर सामान्य कायदा करून संसद बदलू शकते. तर तुम्हाला बघा ह्याच्यामध्ये ट्रिक वगैरे काय आहे तर ह्या ठिकाणी संसद मेन्शन केलंय, ह्या ठिकाणी संसद मेन्शन केलंय. ऍटलीस्ट या दोघांपैकी काही ना काही उत्तर असणार आहे. मात्र तुम्ही जेव्हा विशेष बहुमताने घटनादुरुस्ती वाचता त्यावेळेस फक्त तुम्हाला कोणत्या गोष्टी दिसतात विशेष बहुमतामध्ये मूलभूत हक्कामध्ये बदल करणे, मार्गदर्शक तत्वामध्ये बदल करणे, ह्या गोष्टी तर मेन्शन केलेल्या आहेत. ठीक आहे. मात्र 5वी आणि 6वी अनुसूची हे कुठं मेन्शन केलेले आहे, इकडे नाही मेन्शन केले. त्याच्यामुळे काय केले सामान्य कायदा करून संसद बदलू शकते. हे पॉईंट इथं बरोबर असणार आहे. सामान्य कायदा करून संसद बदलू शकते हे आपल्याला ध्यानात ठेवायचं. हे एक्झाम दृष्टीने महत्त्वाचं आहे. साध्या बहुमतानं हे बदलत आहे. ठीक आहे. आता स्वामित्व योजनावर क्वेश्चन आला होता. स्वामित्व योजना बघा की या योजनेचे उद्दिष्ट काय आहेत ह्याच्यावर 2-3 एक्झाममध्ये क्वेश्चन आलाय वेळोवेळी. तर बघा सिंपल लेवलचा आहे. ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे. काय करणे आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे. कशामध्ये मालमत्तेचा वापर करून घेऊन कर्ज घेण्यासाठी. ठीक आहे. हे मेन उदाहरण आहे. त्यानंतर शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीच्या अचूक नोंदी तयार करणे हे पॉईंट दिले. त्यानंतर मालमत्तेशी संबंधित जे वाद आहेत ते कमी करणे. त्यानंतर 4 नंबर काय तर मालमत्ता कर निश्चित करणे. हे 4 पॉईंट आहेत. तुम्हाला माहित असायला पाहिजे स्वामित्व निधी जी योजना आहे स्वामित्व ती 14 एप्रिल 2020ला लॉन्च केली होती. 14 एप्रिल 2020ला. तर मुख्यतः काय माहिती का ग्रामीण भागासाठी आहे. मुख्यतः ग्रामीण भागासाठी आहे. ग्रामीण भागातील जमिनीचं काय केलं जाते मोजमाप केलं जाते आजूबाजूला. त्याच्या संबंधित जमिनीचं एक कार्ड सुद्धा त्यांना दिलं जाते. ठीक आहे. कार्ड दिलं जाते आणि त्या कार्डनुसार त्यांना मग त्या जमिनीचं काय केलं जाते एक प्रकारे टॅक्स वगैरे भरणं. ठीक आहे. नंतर त्याच्या जमिनीच्या आधार त्यांना कर्ज घेणं ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी भेटतात. ठीक आहे. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर मग उत्तर काय आहे तर शहरी नियोजनासाठी आहे का तर नाही, हे फक्त ग्रामीण नियोजनासाठी असणार आहे. तर तुम्हाला कट करायचं विधान आहे तर काय करा शहरी नियोजन आहेच नाही. शहरी नियोजनासाठी योजना कोणती आहे जेनू नर्म नावाची योजना होती. ठीक आहे. नंतर अमृत भारत योजना, अटल योजना, अमृत योजना पण आहे. अमृत शहर वगैरे योजना काहीतरी आहे ती वाली पण आहे. तर हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. पण ही नाही स्वामित्व योजना कायसाठी आहे ग्रामीण प्रदेशासाठी आहे. तर आपल्याला तेच अभ्यास करायचा आहे. तर मग ब नंबरचं चुकीचं आहे. ब कट केलं तर फक्त क ड वाला उत्तर बघायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. तर फिक्स बरोबर आहे कारण इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. ठीक आहे. नंतर क आणि ड पण बघा. क आणि ड इथं आहे, क आणि ड आणि वरीलपैकी सर्वमध्ये क आणि ड आहेच. तर इथं ध्यान ठेवा की आपलं ब कट झाल्यावर उत्तर कोणतं मग क आणि ड. तर 3 नंबर पर्याय उत्तर असणार आहे. आता हे लोकसभेच्या 0 प्रहरासंबंधीचं विधान दिलं आहे. ते विधान बरोबर कोणते आहेत आणि कोणते चूक आहेत हे दिलेलं आहे. तर तुम्हाला 0 प्रहरविषयी थोडक्यामध्ये सांगतो आणि ते मग लगेच क्वेश्चन आपला टॅकल होऊन जाते. आता बघा 0 ओव्हर हॅपी ओव्हर नाही बरं का. हॅपी ओव्हर वेगळे असतात. 0 ओव्हर बघा. तर 0 ओव्हरची सुरुवात झाली 1962 पासून. कधी 1962 पासून. ठीक आहे. मेन ह्याचा मेन एकच गाभा आहे. ह्या गाभ्यावरूनच सगळं क्वेश्चन सुटतं की पूर्व सूचना न देता तुम्हाला क्वेश्चन विचारण्यासाठी हे महत्त्वाचं प्लॅटफॉर्म तयार करून देत आहे. ठीक आहे.
तुम्हाला कोणती पूर्वसूचना न देता तुम्ही क्वेश्चन विचारू शकता, हेच शून्य प्रहरचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि हे वैशिष्ट्यावरच हा क्वेश्चन टॅकल झाला असता. आता हा चालू कधी होते, जेव्हा प्रश्नकाळ संपत आहे, ठीक आहे, आणि एजेंडा म्हणजे डेली एजेंडा जो असतो की दिवसाभरामध्ये कोणते कामं करायचे तर स्टार्ट होते. म्हणजे ह्या दोघांच्या मधला जो वेळ असते त्या मधल्या वेळामध्ये काय असते, हे शून्य काळ आपल्याला दिसून येते, 0 ओव्हर. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे, एक्झाम दृष्टीने खूपच महत्त्वाचं आहे. बघा काय म्हणले, प्रश्नोत्तराच्या काळानंतर म्हणजे तासानंतर आणि कागदपत्र ठेवण्याआधीची वेळ आणि सभागृहात कोणतेही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वीची वेळ. सूचीबद्ध कामकाज म्हणजे डेलीचा जो अजेंडा आहे तो चालू होण्यापूर्वीची वेळ म्हणजे शून्य प्रहर आहे. आताच बघितलं आपण, एकदम बरोबर असणार आहे. ठीक आहे. नंतर शून्य प्रहर दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी सदस्य दररोज सकाळी 8 ते 9:30 या वेळेस सभापतीला सूचना देतात. मेन गाभा काय शून्य काळाचा की एक प्रकारे पूर्वसूचना न देतात काय करायचं यांना, हे शून्य काळामध्ये क्वेश्चन विचारायचे आहे. तर मग हे उत्तर 2 नंबरचं काय, ब नंबरचं चुकीचं असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सध्या 0 तासादरम्यान प्राधान्यक्रमानुसार दररोज 30 प्रकरणे मुद्दे मांडण्याची परवानगी आहे. मला सांगा, फिक्सच नाही की किती विचारलं जाणार आहे, तर पूर्वसूचना दिल्या जात नाही तर मग सांगू शकतो का कोणी की 30 विचारा 40 विचारा असं काय आहे तर नाही. तेवढा जो काळ आहे कधी प्रश्नोत्तराचा तासानंतरचा आणि दैनिक अजेंडाच्या मधला, तर त्यावेळेस किती पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतील. त्याच्यामुळे असं काही स्पेशल मेन्शन आहे का तर नाही, एक लॉजिक लावू शकलो असतो. ठीक आहे. तर मग हे क नंबरचं विधान चुकीचं आहे. आता 0 तासाबाबत नियमात कोणतीही तरतूद नसल्याने कोणत्या दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही. बघा, एक तर क किंवा ड दोघांपैकी एक चुकीचा आहे, एक बरोबर आहे. आपण क चुकीचं घेतलं तर ड बरोबर आहे, कारण की किती प्रकरणे मांडता येईल अशी काही तरतूद नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय नंबर अ आणि ड बरोबर असणार आहे. तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. अशा प्रकारे आपण ध्यान ठेवू शकतो. त्यानंतर पुढचा पॉईंट बघा, 84 नंबरचा. एकच मिनिट द्या. आपली जी अनुसूचित 7वी आहे ना, त्या अनुसूचित 7 वर क्वेश्चन विचारण्याचं ट्रेंड खूप वाढलेला आहे. त्याच्यामध्ये समवर्ती सूची, राज्य सूची आणि केंद्र सूची ह्याच्यावर वेळोवेळी क्वेश्चन येत आहेत बरं का. तर त्याच्याविषयी आपल्याला अभ्यास करावायचा आहे. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो की उत्तर काय आहे. तर बघा, जो करमणूक कर आहे, एंटरटेनमेंट टॅक्स, तुम्हाला माहित पाहिजे चित्रपटगृह वगैरे समवर्ती सूचीमध्ये नसून तर ते कोणत्या सूचीमध्ये आहेत, राज्य सूचीमध्ये आहेत. त्याच्यामुळे मग काय होईल की क नंबर विधान कट झालं आणि पर्याय क्रमांक 3 हा बरोबर येणार आहे. आता पुरातन वस्तू संग्रहालय हा विषय राज्य सूचीमध्ये आहे. आता हे पाठच करून ठेवायचं तुम्हाला. ठीक आहे. पुरातन वस्तू संग्रहालय कुठे आहे तर राज्य सूचीमध्ये आहे. ठीक आहे. त्यानंतर शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा विषय संघ सूचीमध्ये समाविष्ट आहे. तर शेत जमिनीवरचा जो कर आहे तो कोणाकडे आहे, राज्याकडे आहे, म्हणून कुठं काय शेतीवर कर लावला नाही, हे बरोबर आहे. आणि इतरवाली संपत्तीवरचे कर कुणाकडे तर संघ सूची म्हणजेच केंद्राकडे आहे, तर हे समाविष्ट आहे, बरोबर आहे. नंतर अ नंबरचं बघा, शेत जमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समवर्ती सूचीमध्ये आहे, तर हे सुद्धा बरोबर आहे. तर ह्या ठिकाणी अ, ब आणि ड उत्तर बरोबर असणार आहे. ठीक आहे. आता बघा 85 नंबर, हा खूप नवीन टेक्निकचा म्हणू शकतो क्वेश्चन आला होता. वेळेवर गोंधळून टाकणारा क्वेश्चन होता, एकदम सोपा क्वेश्चन होता. तर काय म्हणलं बघा, घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला. म्हणजे घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन म्हणे, ह्याचा अर्थ की जेव्हा घटना आपली लागू झाली कधी 26 जानेवारी 1950ला, त्या दिवशीच्या पर्यंत कोणत्या गोष्टीवर चर्चा करण्यात आली होती, म्हणजे त्या ज्या दिवशी आपली घटना लागू झाली त्या दिवशी ज्या ज्या गोष्टी घटनेमध्ये मेन्शन होत्या त्याच गोष्टीवर चर्चा झाली असेल ना. जे नव्याने घटनादुरुस्ती करून झालेल्या आहेत त्याचा अर्थ त्यावेळेस झाल्या होत्या घटना परिषदेच्या मध्ये नाही. नव्याने घटनादुरुस्ती ज्या झाल्या त्या कशामध्ये झाल्या तर संसदेमध्ये झालेल्या आहेत, संसदेमध्ये चर्चा करून. मात्र घटना परिषदेमध्ये चर्चा केलेल्या गोष्टी कधीच्या असेल, आपली जी घटना लागू होणार होती 26 जानेवारी 1950च्या पूर्वीची. ठीक आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तर मला सांगा, पहिलं तरतूद दिल्या कलम 51A. कलम 51A कसं काय पॉसिबल राहणार आहे, कारण की 42वी घटनादुरुस्ती 1976, 42वी घटनादुरुस्ती 1976 काय म्हणते, मूलभूत कर्तव्याविषयी भाष्य करताना दिसते. तर मग त्याच्यावर हे राहणार का तर नाही, मग 1 नंबरचा कट झाला. ठीक आहे. तर फक्त 1 बरोबर येऊ शकते याचं उत्तर. ठीक आहे. आता बघू आपण 2 नंबर 368. हे तर पहिलेच मेन्शन होतं,
घटनादुरुस्ती पद्धत, ठीक आहे. 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी पहिलेच मेन्शन होतं, मग त्याच्यावर चर्चा झालेली होती. नंतर कलम 123 सुद्धा वटहुकूम पहिलेच मेन्शन आहे घटनेमध्ये. तर हे सरळ याचं उत्तर असणार आहे काय, फक्त एक बरोबर. कारण की सरळ काय राहणार की 26 जानेवारी 1950ला जी घटनादुरुस्ती लागू व्हायची होती त्यावेळेस ज्या ज्या कलमा होत्या त्या कलमावर घटना परिषदेमध्ये म्हणजे त्यावेळेच्या घटना संसदेमध्ये चर्चा झालेली फिक्स आहे, ठीक आहे. इतर गोष्टीवर चर्चा झाली कुठं तर झाली आहे, तर ती संसदेमध्ये झालेली आहे, म्हणजे लोकसभेमध्ये किंवा राज्यसभेमध्ये चर्चा झालेली आहे. हे एक लॉजिक बेस होता, ठीक आहे. थोडं सबकॉन्शियस माइंड ऍक्टिव्ह ठेवायला होता अशा वेळेसला. आता आपण कंबाईनचा अनालिसिस पाहूया थोडक्यामध्ये. तर बघा काय म्हणते, महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे. महाधिवक्त्याबद्दल कोणते विधान असत्य आहे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. मला सांगा, महाधिवक्तेची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. दोन व्यक्तिमत्व आहेत, आपण बघूया. कलम 76 वाले व्यक्तिमत्व आहे, त्यांचं नाव आहे महान्यायवादी. कलम 164 वाले व्यक्तिमत्व आहे, त्यांचं नाव काय, महाधिवक्ता. हे आपण पाहिलंय. आता 76 मध्ये नेमणूक कोण करते, राष्ट्रपती. 164 मध्ये नेमणूक कोण करते, राज्यपाल करते. हे तुम्हाला माहित असायला पाहिजे. एवढं भेटलं. हे कोण आहे 164 मध्ये, महाधिवक्ता. ठीक आहे. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबीवर ते राज्य सरकारला सल्ला देतात. सहस्र आहे. राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असते, महाधिवक्ता. राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी कोण असते, तर महाधिवक्ता असते. त्याच्यामुळे सल्ला कोण देणार, तोच देणार. तर 2 नंबरचं विधान पण बरोबर आहे. आपल्याला असत्य ओळखायचं बरं का. त्यानंतर राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्य असलेली अशी इतर कर्तव्य ते पार पडतात. तर बरोबर आहे की राज्यपाल जे सांगाल तेच कर्तव्य त्यांना करावं लागतात. फक्त महाधिवक्तेची नियुक्ती कोण करते, राज्यपाल करते. विधान पर्याय क्रमांक एकच चुकीचा आहे. त्यानंतर संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेले ती कायदे सुद्धा पार पाडतात. हे सुद्धा विधान बरोबर आहे. असत्य काय, फक्त कलम एकच क्वेश्चन नंबरचं विधान जे आहे एक तेच इथं काय चुकीचं आहे. ठीक आहे. तर महाधिवक्ता तुम्हाला माहित असायला पाहिजे की हे काही पूर्णकालिक वकील आहेत का, तर नाही. हे अंशकालीन आहेत, म्हणजे अंशकालीन काम करताना दिसतात. ह्यांचा पदावधी सुद्धा घटनेमध्ये मेन्शन नाही. पदावधी घटनेमध्ये मेन्शन नाही. भत्ते सुद्धा त्यांचे घटनेमध्ये मेन्शन नाहीत. जो पदावधी वगैरे आहे ना, तो सहसा जो मंत्रिमंडळाचा कालावधी जो असते ना, त्या मंत्रिमंडळाच्या कालावधीच्या वेळेस ते राहतात. कारण की सहसा मंत्रिमंडळ त्यांची नेमणूक करण्यासाठी शिफारस केलेली असते. नेमणूक राज्यपाल करते, पण शिफारस कोण करते, मंत्रिमंडळ करते. त्याच्यामुळे मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला की ह्याचा पण राजीनामा असतो असं आपण ग्राह्य धरू शकतो. ठीक आहे. आणि राजीनामा कोणाकडे दिला जातो, राज्यपालाकडे दिला जातो. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. भत्ते सुद्धा राज्यपाल डिसाईड करते, पदवी सुद्धा राज्यपाल डिसाईड करते. आणि मेन आहे की पात्रता काय, मुख्य तर पात्रता अशी आहे की त्यानं उच्च न्यायालयाचं न्यायाधीश होण्याची एवढी त्याला पात्रता असायला पाहिजे. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची जी पात्रता लागते तीच पात्रता त्याला असायला पाहिजे. कोणाला, महाधिवक्ताला असायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असायला पाहिजे. याचा पण तुम्हाला डेमो देतो. ठीक आहे. तर बघा मी इथं दाखवलेलं आहे. तर बघा महाधिवक्त्याबद्दल असत्य गोल केलेला आहे. तर बघा पॉईंट काय, कार्य काय, तर राज्यात सर्वत्र ऐकून घेतलं जाण्याचा त्यांना अधिकार आहे. ठीक आहे. राज्यामध्ये कुठे पण त्यांना ऐकून, राज्यामध्ये बरं का, राज्याच्या बाहेर त्यांचा हा अधिकार तिथं असणार आहे का, तर नाही. ठीक आहे. त्यानंतर ते सदस्य असलेल्या ह्याच्यावर तुम्ही गोल करा, फोकस करा. कारण ह्याच्यावर मेन्सला क्वेश्चन आलेला आहे की ते सदस्य असलेल्याच कुठं बरं का, फक्त सदस्य असलेल्या ठिकाणीच काय केलेलं त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. मात्र त्यांना मतदानाचा अधिकार आहे का, तर नाही. मतदानाचा अधिकार नाही. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आणि सर्व विशेषाधिकार ते कॅबिनेट, सर्व विशेषाधिकार त्यांना असतात. ठीक आहे. कारण की त्यांना सर्व विशेषाधिकार असतात. जसे मंत्र्यांना असतात तसे त्यांना पण असतात. मात्र ते कॅबिनेटचे सदस्य नसतात. कारण कॅबिनेटमध्ये मुख्यतः 7 ते 8 जण मेजरवाले लोक असतात ना, तेच त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. ठीक आहे. त्यानंतर कार्यामध्ये बघितलं आपण तर बघा पूर्णकालिक आहेत का, ते नाही. नंतर सरकारी सेवक आहेत का, ते तर नाही. तर खासगी वकिली करण्यापासून त्यांना रोखण्यात आले का, तर ते पण नाही. खासगी वकील त्यांना करण्यासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. ठीक आहे. नंतर नेमणूक राज्यपाल बघितलं, राज्यपाल सुद्धा. नंतर आपण काय बघितलं, राजीनामा कोणाकडे दिला जाते, राज्यपालाकडे दिला जाते. ठीक आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे. नंतर महाधिवक्ताची कलम 164 सांगितली झाली, ती कलम 165 आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचे. ठीक आहे. इथं मिस्टेक झाली थोडीशी, 165 कलम आहे. ठीक आहे. थोडंसं करेक्शन करून घ्या. त्यानंतर बघा की पगार भत्ते राज्यपाल ठरवते, घटनेमध्ये नाही. नंतर पात्रता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश इतकी असायला पाहिजे. नंतर कालावधी सुद्धा घटनेमध्ये नाही. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. आणि पदावरून दूर करण्यासाठी पद्धत जी आहे ती सुद्धा घटनेमध्ये मेन्शन करण्यात आलेली नाही. हे सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहे. ठीक आहे. समजलं ते, थोडीशी करेक्शन झाली होती, तिथं मिस्टेक झाली होती, करेक्शन करून घ्या. ठीक आहे.
पुढचा पॉईंट बघू आपण. आता 52 नंबरचा, भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. भारतातील उच्च न्यायालयाबाबत कोणते विधान बरोबर नाही. तर एक निगेटिव्ह वाला आपण बघून घेऊ. तर बघा, भारतात जे उच्च न्यायालय आहेत जनित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात. ठीक आहे. नंतर उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नेमणूक कोण करते, राष्ट्रपती करतात. ठीक आहे, करतात, हे पण बरोबर आहे. नंतर राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करतात. हे काय आहे, सरळ चुकीचं आहे. राज्यपाल करतात का, तर नाही, राज्याचे राज्यपाल नाही, तर ध्यानात ठेवा की राष्ट्रपती काय करतात, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक करतात. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्या दोघांपैकी एक चुकीचं होतं सरळ. मग चुकीचं कोणतं आहे, 3 नंबरचं चुकीचं आहे. ठीक आहे. 4 नंबर काय म्हणते, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती आहे, एकूण 62 वर्ष आहे. हे पण बरोबर आहे, तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. आता नियुक्तीचं आपण थोडक्यामध्ये ध्यानात ठेवा. इथं पुढे तुम्हाला डेमोमध्ये दाखवतो डायरेक्ट सिंपल लेवलला. कलम 214 ते कलम 231 मध्ये मुख्यतः काय केलेलं आहे, भाग 6 मध्ये मेन्शन केलेलं आहे उच्च न्यायालयाला. ठीक आहे. आणि 216 जे आहे त्याच्यामध्ये प्रत्येक न्यायालय काय करेल, प्रत्येक न्यायालय हे एक मुख्य व राष्ट्रपतीला वाटेल इतक्या इतर न्यायाधीशांनी मिळून बनलेले असेल. ठीक आहे. प्रत्येक उच्च न्यायालय हे एक मुख्य न्यायाधीशांनी राष्ट्रपतीला वाटेल इतक्या इतर न्यायाधीशांनी बनलेले असणार आहे. ठीक आहे. नंतर समजा मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करायची असेल तुम्हाला, तर राष्ट्रपती काय करते, सरन्यायाधीशाचा सल्ला घेते. आपल्या कोणाच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशाचा सल्ला घेऊन काय करते, त्याची नेमणूक करताय. जर इतर न्यायाधीशाची नेमणूक करायची, कोणत्या उच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची नेमणूक करायची आहे, त्यावेळेस काय केलं जाते, तर सरन्यायाधीश. ठीक आहे. त्यानंतर आपण म्हणू शकतो मुख्य न्यायाधीश आणि राज्यपाल. जसं आपण मुख्य न्यायाधीशाची नेमणूक करायच्या वेळेस कोण कोण लागते, सरन्यायाधीश आणि त्या राज्याचा राज्यपाल. ठीक आहे. त्यानंतर इतर ठिकाणी सरन्यायाधीश, मुख्य न्यायाधीश आणि त्या राज्याचा राज्यपाल, म्हणजे तिघाच्या मेन्शननुसार इतर न्यायाधीशाची नेमणूक केली जाते. जेव्हा सामायिक उच्च न्यायालय जे आहे त्याच्या न्यायाधीशाची नेमणूक करायची असते, त्यावेळेस सरन्यायाधीश, मुख्य न्यायाधीश, ठीक आहे, राज्यपाल म्हणजे त्या स्टेटचा राज्यपाल केला जातो, म्हणजे नियुक्तीला हजर असतो, आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. थोडक्यामध्ये समजलं. सध्या आपल्या देशामध्ये 25 उच्च न्यायालय आहेत, हे ध्यानात ठेवायचं. ठीक आहे. ते पण तुम्हाला माहित असायला पाहिजे क्वेश्चन, की सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस काय केला जातो, कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो, ध्यानात ठेवा, राष्ट्रीय पंचायत राज दिवस. राष्ट्रीय मतदार दिन कधी आहे, 25 जानेवारी. ठीक आहे. राष्ट्रीय पंचायत राज दिवस 24 एप्रिल, ध्यानात ठेवा, कारण की 24 एप्रिल 1993ला 73वी घटनादुरुस्ती जी आहे ती 73वी घटनादुरुस्ती लागू झाली होती. कधीच्या 1992ची आहे ती 24 एप्रिलला लागू झाली होती, 1993ला. 24 एप्रिलला आणखी एका भारतरत्न प्राप्त व्यक्तीचा जन्मदिवस आहे, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करावायचा आहे. सर्वांचा फेवरेट प्लेअर आहे तो. ठीक आहे. बघा, हे झालं. पुढचा पॉईंट बघू. खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद सभागृहच नाही म्हणे. ठीक आहे. विधान परिषद सभागृह नाही. तुम्हाला काय करायचं, एक ट्रिक ध्यानात ठेवायच्या. बघा की कोण त्याच्यामध्ये विधान परिषद आहे. विधान परिषद असलेली ट्रिक आहे. ठीक आहे. लिहून घ्या. मी माझी लेवलची तयार केली आहे. बिकम आउट किंवा आउट तुम्ही करू शकता. आउट, बिकम आउट म्हणजे आउट झाला असं आपण त्याला मराठीमध्ये करू शकतो. बिकम आउट. ठीक आहे. तर बिकम मध्ये काय आहे, बीचं बिहार आहे. बिहारमध्ये दुहेरी आहे. ठीक आहे. नंतर कर्नाटक आहे, नंतर MP आहे, आंध्र प्रदेश आहे, UP आहे आणि T वरून तेलंगणा आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. समजलं. ठीक आहे. त्यानंतर बघा, जे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा जे होतं, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये काय झालं ध्यान ठेवा, की 2014ला जेव्हा नियमित झालेला तेव्हा परत काय केलं, ह्याची आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आणलेली आहे, काय विधान परिषद आणलेली आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. जसं पुढचं पण, जसं पंजाब आहे, बिहार आहे. पंजाब आणि बिहारला काय केलं आहे, एक प्रकारे 1969 मध्ये त्यांची रद्द करण्यात आली. 1969 ला तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आंध्र प्रदेशची 1985-86 ला समथिंग काय केली होती, रद्द करण्यात आली होती. ती परत काय केल्या, पुढे दिलंच असेल एका ठिकाणी. आंध्र प्रदेशची 1957 ला निर्मिती केली, 1985 ला नष्ट केली. ठीक आहे. आणि परत ती 2014 म्हणून तेलंगणाच्या निर्मितीनंतर दोन्ही राज्यामध्ये आणलेली आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. तामिळनाडूची 1986 ला रद्द केली आणि 2010 ला परत आणलेली आहे. मात्र ती आता सध्या अस्तित्वात आहे का, तर नाही. म्हणजे तामिळनाडूला विधान परिषद आहे का, तर नाही. तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आता सोबत एक ध्यान ठेवा की कलम 168 काय, तर राज्याच्या विधिमंडळाची रचना. राज्याच्या विधिमंडळाची रचना काय, कलम 168 हे तुम्हाला ध्यान ठेवायचे.
त्यानंतर कलम 169 काय तर विधान परिषद नष्ट करणे किंवा निर्माण करणे. आता विधान परिषद नष्ट किंवा निर्माण करण्याचा राईट कोणाला आहे तर संसदेला आहे. संसद असा त्यासाठी कायदा करते. कायदा करण्यापूर्वी त्या संबंधित राज्यांना असा ठराव निर्माण केला पाहिजे की आम्हाला काय करायचं, विधान परिषद पाहिजे किंवा नाही पाहिजे किंवा नष्ट करायच्या. तर तसा ठराव त्यांनी काय केला पाहिजे, बहुमताने तिथं झाला पाहिजे. बहुमताने आणि हजर व मतदानात भाग घेणाऱ्या सदस्यांच्या 2/3 इतक्या सदस्यांच्या यांना काय केलं पाहिजे, तो ठराव प्राप्त झाला पाहिजे. ठीक आहे. आणि तो ठराव संसदेवर बंधनकारक आहे का तर नाही. फक्त ठरावाशिवाय संसद काय करू शकत नाही, तसा कायदा करू शकत नाही की आम्ही विधान परिषद निर्माण करायला पाहिजे. म्हणजे डायरेक्ट संसद स्वतःच्या मर्जीनुसार विधान परिषद निर्माण करू शकत नाही. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे. आता हे थोडक्यामध्ये बघून घेऊया. आता 61वी घटनादुरुस्ती कधीची आहे, 1988. कायसाठी होती ती, मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष करणे. काय आपण क्वेश्चन फास्ट बघूया. 44वी घटनादुरुस्ती कधीची आहे, 1978ची. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय केलं होतं ते पण बघूया. 41वी घटनादुरुस्ती कधीची आहे, 1976ची आहे. त्यानंतर बघा 73वी घटनादुरुस्ती कशा संबंधी आहे तर 1992ची आहे. तर तुम्हाला माहित असायला पाहिजे त्रिस्तरीय पंचायत राज्य आहे. तर अ चौतर 3 बघा, अ चौतर 3 बघा. नंतर ड चौतर काय 2, ड चौतर 2 आहे. आता ब चौतर काय 4. तर ध्यान ठेवा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि PM यांच्या निवडणुकीविषयीचा जो वाद आहे तो सर्वोच्च आणि उच्च न्यायालयात गेला पाहिजे असं 44वी घटनादुरुस्ती 1978 मेन्शन केलं होतं. हे तुम्हाला पाठ करायचं आहे. त्यानंतर 41वी घटनादुरुस्ती काय म्हणते, राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांचे जे सेवानिवृत्तीचं वय आहे ते 60 वरून 62 वर्ष इतकं करायला पाहिजे. हा क्वेश्चन मेन्शन केलेला आहे एक्झाममध्ये. तर पहिले पण आला होता, आपल्याला ध्यानात ठेवायचा आहे. आता हे थोडक्यामध्ये क्वेश्चन ध्यानात ठेवा. पहिल्या आन्सर वेगळं आन्सर दिलं, नंतरच्या आन्सर वेगळं आन्सर दिलं. आता बघा, सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य सिंपल लेवलचा होता. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे सिंपल काम आहे, असणारच आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्तेचे संरक्षण करणे हे तर काम असणारच आहे. मात्र 3 नंबरचं त्यांचं काम नाही. ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे हे ते काम करत नाहीत. प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवायचं काम आहे का त्यांचं तर नाही. तर ते 10% नंबरचं चुकीचं आहे, असत्य विधान ओळखायचं आहे. पुढचं आपण बघूया. 70 नंबर काय म्हणते, सरकारी आयोग. तर हे तुम्हाला सिंपल लेवलची ट्रिक होती. कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते, तर मी सरळ ट्रिक केली ती की SS वाले जे होते ना तेच इथं उत्तर असणार आहे. ठीक आहे, SS वाले. तर इथं पण तुम्हाला बघा सरकारी आयोगाचे सदस्य विचारले तर एक कोण होते, शिवरामन होते, सॉरी सेन होते. सरकारी होते एक शिवरामन होते आणि सेन होते, असे मी तयार केले होते, शिवरामन आणि सेन. तर हे रामा सुब्रमण्यम याचं काय उत्तर असणार नाही. तर 3 नंबर चुकीचा आहे. तो जो सरकारी आयोग होता त्याची स्थापना कधीची आहे, 1983ची. अहवाल कधीचा आहे, समथिंग 1987-88चा तो अहवाल आहे. समथिंग 88 समथिंग मला आठवत नाही, तर रिकॉल होत नाही. 88चा अहवाल आहे. 257 शिफारशी केल्या होत्या मुख्यतः राज्यपालासंबंधीच्या. ठीक आहे, विधानसभा समजा राज्यसभा संबंधीचा. नंतर कलम 368 संबंधीचा, सॉरी 356 संबंधीच्या गोष्टीविषयी बोललो होतो. राष्ट्रपती राजवट, राज्यपाल ह्या संबंधी शिफारशी कोणी केल्या होत्या, सरकारी आयोगाने केल्या होत्या. हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. मग कलम 3 कलमच येते तोंडामध्ये. तर 3 नंबरचा जो पर्याय आहे तो चुकीचा इथं असणार आहे. ठीक आहे. आता हा बी सिंपल लेवल आहे. तर निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली म्हणते. निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आली हे ध्यान ठेवा. मला सांगा, कलम 324 निवडणूक आयोगाचा आहे, तर इथं एक राहणार आहे आणि इथं एक राहणार आहे. तर सरळ 2 हे तर चुकीचं आहे ना, हे तर कट झालं ना. आता मग भाग दिला आहे तर तुम्हाला माहित असायला पाहिजे की निवडणुकी संबंधीचा भाग कोणता आहे, तर भाग 15 भाग असणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. मग उत्तर काय याचं, पर्याय क्रमांक 2. आपण थोडक्यामध्ये विश्लेषणचा डेमो पण इथं आणलेला आहे मी, ते बघून घेऊया. बघा, जो रचना आहे तर कलम 324 भाग 15 मध्ये रचना आहे निवडणूक आयोगाची. ठीक आहे. तर कार्य जे आहेत निवडणूक आयोगाचे, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, विधान परिषद, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ह्या ज्या 6 घटक आहेत, ह्या 6 घटकांची निवडणूक घेणे हे महत्त्वाचं त्यांचं कार्य असणार आहे. ठीक आहे. नंतर मुख्य निवडणूक आयुक्त जो असतो ना तो एक असतो आणि राष्ट्रपती वेळोवेळी डिसाईड करेल इतके इतर निवडणूक आयुक्त त्या ठिकाणी असतात. आणि जर इतर दोघांची नेमणूक समजा इतर किती जणांची पण नेमणूक केली तर जो मुख्य एक आयुक्त जो असतो तो आपोआप काय होतो, मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम करायला लागतो. हे तिघांना पण सेम राईट असतात. तिघांना सेम राईट, निर्णय सुद्धा हे बहुमताने घेताना दिसतात. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. नंतर सेवाशर्ती राष्ट्रपतीच ठरवते. राजीनामा सुद्धा राष्ट्रपतीकडे दिला जातो, मात्र नियुक्ती राष्ट्रपती मार्फत केली जाते म्हणू शकतो. मात्र पदावरून दूर मात्र सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला ज्या प्रकारे काढण्यात येते त्याच प्रकारे तिथं त्यांना काढता येते. इतर प्रकारे तुम्हाला काढता येणार नाही. पगार सुद्धा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच राहणार आहे त्यांना. ठीक आहे. सेवाशर्ती राष्ट्रपती ठरवते, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे.
ठीक आहे, हे समजलं. निर्णय बहुमताने अधिकार सारखेच हे पण आहे. पात्रता त्यांनी मेन्शन केलेली नाही, निवडणूक आयुक्ताची पात्रता मेन्शन केलेली नाही. नंतर पदवी सुद्धा मेन्शन केलेला नाही. ठीक आहे, आणि नेमणूक मात्र राष्ट्रपती करते आणि दूर ठरावानेच केलं जातं, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे, आता पुढचा पॉईंट बघूया आपण. तुम्हाला काय करायचं, तुम्हाला माहिती असेल की नवीन एक समिती स्थापन करण्यात आली आहे. कशासाठी? निवडणूक आयुक्त नेमणूक करण्यासाठी. तर ती समितीमध्ये PM राहणार आहे, कॅबिनेट मंत्री राहणार आहे, किंवा एक कॅबिनेट मंत्री आणि एक विरोधी पक्षनेता समथिंग राहणार आहे, 3 जण राहणार आहे, ते तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर तुम्हाला नेमकी कोणती समिती सर्वोच्च न्यायालयाने शिफारस केली होती, ती समिती तुम्हाला काय करायचं, कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करावायची आहे. ठीक आहे, आपण पुढचा क्वेश्चन बघू. बघा, पुढचा क्वेश्चन आहे अचूक जोड्या जुळवा. तर हे डायरेक्ट टफ लेवलचा क्वेश्चन होता, आपल्याला जास्त माहित नसते, परंतु एक व्यक्तिमत्व सगळ्याला माहित आहे, रुसो, फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक. तर 4चं उत्तर काय आहे? ब. एकाच ठिकाणी आहे, तर पर्याय क्रमांकाचं 2 उत्तर असणार. म्हणजे एकचं उत्तर काय, थॉमस हॉब्स काय आहेत, ब्रिटिश तत्वज्ञ आहेत. नंतर फेडरिक हायेक कोण आहेत, अँग्लो ऑस्ट्रियन तत्वज्ञ आहेत. आणि रॉबर्ट नॉजिक कोण आहेत, अमेरिकन तत्वज्ञ आहेत. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आता पुढच्या वर्षी येऊ शकते म्हणून हे तुम्ही पाठ करायचं आहे. ठीक आहे, आता बघा, हे सिंपल आहे. भारताच्या संविधान परिषदेच्या जे कार्याविषयीची एक समिती होती, कायची, भारताच्या संविधान परिषदेच्या कार्याविषयी समिती होती, ते अध्यक्ष कोण होते हे विचारलेलं आहे. मला सांगा, BR आंबेडकर आहेत का, ते मसुदा समितीचे होते. ठीक आहे, आणि जवाहरलाल नेहरू आहेत का, तर नाही. जवाहरलाल नेहरू महत्वाचे म्हणजे संघराज्य संबंधीचे सहसवाले जे होते ना, संस्थानिका संबंधीचे, ठीक आहे, त्या संबंधीचे आहेत जवाहरलाल नेहरू. तर उत्तराचं काय, पर्याय क्रमांक 4 आपण पुढे बघणार आहे. राजेंद्र प्रसाद काय समिती आहेत, सुकानी समिती, धोत समिती. ठीक आहे, ह्याच्या संबंधी कोण आहेत, राजेंद्र प्रसाद आहेत. ठीक आहे, बघा, राजेंद्र प्रसाद सुकाणू समिती, धोत समिती, वित्त व स्टाफ समिती, कार्यपद्धती नियम समिती. ठीक आहे, नंतर जवाहरलाल नेहरू संघराज्य घटना समिती, संस्थानिकाशी चर्चा समिती आणि संघ अधिकार समिती. ठीक आहे, नंतर BR आंबेडकर मसुदा समिती, ज्याची स्थापना कधी झाली आहे, 1947ला, म्हणजे 19 ऑगस्ट 1947ला स्थापना झालेली आहे. हे सिंपल लेवलचं आहे. हा एक क्वेश्चन आहे, याचं उत्तर डायरेक्ट आपण पाहणार आहे, ज्याचं उत्तर आहे ऑक्टोबर 1947ला काय केलं, एक प्रकारे पहिला मसुदा काय केला, तयार करण्यात आला होता. मांडला 1948च्या फेब्रुवारी 1948ला पहिला मांडण्यात आला होता, 2 ऑक्टोबरला, आणि अंतिम मांडला होता 4 नोव्हेंबर 1948ला. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. ठीक आहे, आता कलम 62 आपण थोडक्यामध्ये बघणार आहे. तर एक क्वेश्चन विचारलंय की भारतीय राज्यघटनेतील जे मार्गदर्शक तत्व आहेत ते भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार लावायचे, म्हणजे कलमानुसार तुम्हाला लावायचे की कोणतं कलम पहिले येते, कोणतं कलम नंतर येते. सगळ्यात चर्चेमध्ये असलेला पहिला मुद्दा बघा, समान नागरी संहिता, कलम काय आहे, 44. ठीक आहे, नंतर जनतेचे राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे, पर्यावरणाचे संरक्षण आणि सुधारणा, यासाठी कलम किती आहे, 48. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे, नंतर अनुसूचित जाती, जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे संरक्षण. ठीक आहे, राहणीमान आणि आरोग्य सुधारणा, कलम 47. आरोग्य अनुसूचित जाती आणि जमातीसाठी कलम 46. तर त्याच्यानुसार तुम्ही क्रमांक लावा. तुम्हाला ड, क, ब आणि अ. उत्तर कोणतं आहे, ड, क, ब, अ हे वाला. तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे उत्तर. ठीक आहे, ह्या ठिकाणी तुम्हाला ध्यान ठेवायचं. हे तुम्हाला पाठच पाहिजे बरं का, एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. मार्गदर्शक तत्त्वे कधी कुठून चालू होतं, आपले आर्टिकल 36 पासून 51 पर्यंत. आता बघा, हे थोडक्यामध्ये उदाहरण ठेवा. मॉन्टेस्क्यू चेम्सफोर्ड जो कायदा आहे तो जुलै 1918ला आला होता. ठीक आहे, नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणाविषयक अहवाल जो होता तो जुलै 1918ला प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. जुलै 1978लाच आहे समथिंग, तो ध्यानात ठेवा. जुलै 1978ला थोडक्यामध्ये, एकच मिनटं फक्त. हो, जुलै 1978लाच आहे ते. चालते, रिकॉर्ड थोडंसं माइंडमध्ये. त्यानंतर बघा, कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे, अयोग्यरित्या. तर हे सिंपल लेवलचा क्वेश्चन होता. भेदभाव करण्यास मनाई, चला बरोबर आहे. संमेलनाचा हक्क, बरोबर आहे. जीवित संरक्षण अधिकार, सहसा सगळ्याला माहिती आहे की मनेका गांधी खटला, AK गोपालन खटला कोणत्या कर्मास संबंधित आहे, 21 संबंधीचा. तर मग क नंबरचं चुकीचं आहे. कलम 32 घटनात्मक उपाययोजनाचा आहे. तर हे सिंपल लेवलचं आहे, त्याचं जास्त पाठ करायची गरज नाही. ठीक आहे, हे कलम पाठच पाहिजे पण तुम्हाला. आता समोरच्या सूचीमध्ये खालीपैकी कशाचा समावेश नाही, हे पॉईंट दिलेला आहे. त्याचं उत्तर तुम्ही ध्यान ठेवा की फक्त जकात, जे पथकर आहे तर पथकर याचा नाही. ठीक आहे, तर क नंबरचं काय समावेश नाही, फक्त क याचं उत्तर राहणार. जंगले,
समोर सूचीमध्ये आहे, दिवाळखोरी आणि नादारी समोर सूची आहे आणि करारनामे सुद्धा समोर सूचीमध्ये असणार आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, नेटवरून किंवा कोणत्या पण बुकमधून ह्या तिन्ही सूच्यामधले महत्त्वाचे पॉईंट करावायचे आहेत आणि ह्याच्यावर क्वेश्चन येताना दिसत आहेत. कारण आपण राज्यसभा प्रिलिम्सला पण पाहिला आणि कंबाईन प्रिलिम्सला पण पाहिला बॅक टू बॅक त्याच वर्षी, तर आपण ते पाहू शकतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, अभ्यास करावायचा आहे. अशा प्रकारे आपण इतर विषयात सुद्धा काय करणार आहे, PIQ विश्लेषण घेणार आहे. तुम्ही मला तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करावे. ठीक आहे, चला तर भेटूया आपण तोपर्यंत नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.